नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आता मी तुमच्यासाठी परत एकदा एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। त्या रेसिपीचं नाव आहे पोळी सँडविच। त्यासाठी लागणारं साहित्य आहे पोळ्या। इथे मी 2 पोळ्या घेतलेल्या आहे। उकडून मॅश करून घेतलेला बटाटा आहे, बटर, चीज, कांदा आणि काकडी हे मी चॉपर मधून अगदी बारीक चॉप करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथे मी घेतलेला आहे पिझ्झा पास्ता सॉस। तुम्ही कुठल्याही प्रकारचा सॉस घेऊ शकता। त्यानंतर घेतलेली आहे इथे मी बारीक शेव, तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट, तसेच कांदा लसूण मसाला। चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया। आता यात मी हा जो आपण बटाटा घेतला होता तो घेऊया। यामध्ये तिखट, मीठ आणि हे जे मसाले घेतले होते ते सगळे एकत्र करून यात टाकूया। आणि हे हाताने छान एकजीव करून घेऊया। आता या पोळीला आपण हा सॉस लावूया। छान काठापर्यंत सॉस लावून घेऊ। बघू शकता सॉस आपण छान स्प्रेड करून घेतलाय। आता यावर आपण हे जे बटाट्याचं मिश्रण करून घेतलं होतं हे टाकून घेऊया। या पोळीच्या अर्ध्या भागावर हे मिश्रण टाकायचंय। बघू शकता बटाट्याचं मिश्रण आपण पूर्ण अर्ध्या पोळीवर पसरवून घेतलेलं आहे। आता यावर आपण हा जो कांदा आणि काकडी चॉप करून घेतलेला होता हा टाकूया। त्यानंतर यावर चीज किसून टाकूया। बघू शकता चीज छान स्प्रेड करून घेतलंय आपण। आता आपण ही पोळी फोल्ड करून घेऊया। छान थोडेशा अशा कडा दाबून घेऊ त्याच्या, खूप नाही दाबायच्या। बघू शकता तशीच ही दुसरी पण। बघू शकता तवा तापवायला ठेवलाय मी। आता ह्याला बटर लावते। आता आपण ह्या ज्या पोळ्या तयार केलेल्या होत्या आता ह्या यावर ठेवूया आपण। आणि छान क्रिस्पी होतपर्यंत त्याची एक साइड करून घेऊया। बघू शकता मी याला थोडं वरून पण बटर लावलेलं आहे, कारण आपल्याला ही बाजू पण परतवून घ्यायची आहे। थोडं बघूया आपण झाली की दुसरी बाजू। बघू शकता एक साइड आपण छान क्रिस्पी करून घेतलेली आहे आणि मी आता हे पलटवून घेतलंय। दुसरी साइड पण अशीच क्रिस्पी करूया। बघू शकता आपल्या पोळ्या आता छान तयार आहे, छान अशा क्रिस्पी झालेल्या आहे। आता याला आपण छानपैकी सँडविचचा शेप देऊया।
बघू शकता मी हे सँडविचच्या शेपमध्ये छान कट करून घेतलंय। आता ह्याच्या ज्या बाजू आहेत ह्या आता आपण ही जी बारीक शेव घेतलेली आहे ह्यामध्ये थोडंसं डीप करूया। बघू शकता आपल्या पोळीचं सँडविच तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की सांगा आणि घरी नक्की करून बघा। मला कमेंटद्वारे नक्की कळवा। माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। पुढील व्हिडिओसाठी माझ्यासोबत राहा।